हा त्रिंबक एखाद्याला नुसतं म्हणलं टाळ नीट वाजव, मला म्हणलं तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी. हे दिंड्या वाढल्या म्हणजे भजने नाही वाढले, टोळ्या वाढल्या. अजून 4-5 वर्षानं ह्या दिंड्यावाल्यांवर इतके वाईट दिवस येणार आहे. एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल याला, माणसंच नाही. एक तर दिंडीत जाणाऱ्यांची संख्या पहिल्यापेक्षा कमी झाली, दिंड्यांच्या टोळ्या मोकार झाल्या, भजने वाढले नाही, पार्ट्या वाढल्या. आता सगळ्या टाळकऱ्यांना, इनेकऱ्यांना, चोपदारांना, महाराज बिराज कोणी असलं बसलेलं, तुम्हाला प्रश्न आहे, सावध राहा. म्हशीमध्ये चैतन्य, माणसात चैतन्य, म्हणजे देव चैतन्य रूपाने प्रत्येकात आहे. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. आजारी तुम्ही नाही, देव मग बोलत जायचं. मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझाच अंश आहे, हे वाक्य कोणाचं आहे? देवाचं. मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? डोक्याला ताण द्यावा लागतो. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, ते शोधच लावायचा त्याला. जीव देवाचा अंश नाही का? आहे. मग हा जीव जर देवाचा अंश आहे तर हा जीव देव का नाही? करेक्ट. ऐका, का नाही? हा देवाचा अंश आहे पण हा जीव देव का नाही? तर ह्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. मी देव आहे, देव तुम्ही मी जर देव असतो कशाला दुधात पाणी घालीन, कशाला बांध कोरीन, कशाला जुगार खेळन, कशाला चिंगळ्या खाली घालून गोण्या टाचील, कशाला राणीला गुल्ल्या दाखीन, कशाला डीजे पुढे नाचल, 31/12 पेतो आणि 1 तारखेला शुभेच्छा देतो नालाय का? अजून काहींच्या चड्डे वल्लय रात्री की नालायक बापाच्या आवला भिकार पैदा होईल महाराज. आता उगाच आपण पराक्रम केला नाही तर नाव लिहायला ठुदा परवडत नाही. 31/12 केक ठेवतात, केक च्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू, नालायक. आणि तेच सकाळी म्हणतात नवीन वर्षात चांगलं वागायचं. त्या बापाला भोंगळा करून हल्ला. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लाथ आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ.